माणसं यायची आहेत. अरे वा. तर सौरभ म्हणाले उगाच घरी गडबड नको, आपण रामाश्रयामध्ये भेटू. तसंही अजून गावातलं घर लावून व्हायचंय ना. आणि घर लावायचं म्हणजे किती अवघड गोष्ट आहे, आणि त्यातून व्यायांचं सगळं कसं व्यवस्थित व्हायला हवं. हो ना. आणि रामाश्रय काय आपलंच आहे ना. बरं अण्णा, ह्या बैठकीची सगळी व्यवस्था तुमच्या देखरेखीखाली व्हायला हवी. हा हो हो, करूयात की. मला काय वाटतं, आपण बैठक गझिबो मध्ये करूयात. बर. गझिबो छान सजवता येईल ना? सांगा कसं सजवू. नाही म्हणजे ते वाढदिवसाला सजवतात ना, तसं नको बाई. आलं लक्षात. आणि नाश्त्याला काय कराल सांगा, म्हणजे तुम्ही सांगाल ते करतो. म्हणजे ते नेहमीच ते पोहे उपीट शिरा ते नको बाई. मला काय वाटतं, तुम्ही ना आळूची वडी किंवा कोथिंबीर वडी किंवा तुम्ही ते पालक घालून आप्पे करता ना, तसे बनवा. आणि ते छोटे मसाला डोसा करता ना, छोटे छोटे, ते पण चालतील. दही वडा पण चालेल. आणि गोडाला म्हणाल तर जिलबी, गुलाबजाम किंवा गाजराचा हलवा चालेल. गाजराचा हलवा छान. अहो तुम्ही बोला ना काहीतरी. मयेकर साहेब, तुम्ही सुद्धा बोललं पाहिजे. काय इंदू बहिणींनी तुम्हाला पढवून आणले की मी जे म्हणेन त्याला हो म्हणायचं म्हणून? काय अण्णा तुम्ही पण. अहो अण्णा, मी काय बोलणार, या सगळ्या गोष्टी गृह खात्याच्या अखत्यारीत येतात. असं कसं म्हणता? मुलगी म्हणजे बापाचा जीव की प्राण. तुम्ही या सगळ्यात सहभागी व्हायला हवं. अण्णा, मला काय कुठलाही पदार्थ चालेल, पण माझं जर ऐकणार असाल ना तर मोजकेच पदार्थ बनवा. म्हणजे तिखटा मिठाचा एखादा गरम पदार्थ आणि प्रसंग गोड आहे म्हणून एखादा गोड पदार्थ. अहो असं कसं चालेल? 3-4 पदार्थ तरी हवेत की नाही अण्णा? हो. नाही म्हणजे कुणाला काय आवडतं, कुणाला काही आवडत नाही, आपल्याला काय माहित. पण म्हणजे इथं आलेल्या एखाद्याला अण्णांनी बनवलेला कुठलाच पदार्थ जर आवडला नाही तर मग त्याला विचारून अण्णांनी पदार्थ बनवायचा का? हो मग बनवायलाच हवा. अहो व्याही आहेत ते आपले. सगळं कसं नीट झालं पाहिजे बाई. त्यांना बोट ठेवायला जागा राहता कामा नये कुठे. अण्णा, मग माझा ऐका, कुठलाच पदार्थ बनवू नका. ते आल्यानंतर त्यांना विचार आणि पदार्थ बनवा. अहो असं कसं चालेल? त्यांच्या नजरेसमोर कसं छान मांडलेलं पाहिजे सगळं. म्हणजे एकीकडे नाश्त्याचे पदार्थ, एकीकडे गोडाचे पदार्थ, मग चहा कॉफी. अण्णा मसाले दूधही करा. हा. आणि आल्या आल्या त्यांना लिंबाचं सरबत देऊयात का आपण? किंवा मग काय बरं देता येईल? पुरे झालं पुरे. अण्णा, मी सांगतो ते ऐका, त्यांना विचारूनच पदार्थ बनवा. अहो असं काय करताय? त्यांना काही तात्काळच ठेवायचं का आपण? अण्णा, लग्नाची बोलणी करायला इन मिन 4 माणसं येणार. इंदू, तू अशी वागतेस ना की जणू काय उद्या गौरीचा साखरपुडा आहे. सुरुवातीपासूनच ना मला तुझं हे असं अतिरेकी वागणं आवडत नाही. हे बघ, तू जर अशीच वागत राहणार असशील ना, उद्या मी यातला कुठलाही पदार्थ खाणार नाही. अहो तेही उचलत नाही. बघितलत ना कसे ते बापलेक. आधी काहीतरी गंभीर झाल्यासारखं ही पोरगी धावत गेली. बरं सांगितलं पण नाही काय झालंय ते. फोन इथेच ठेवून गेली. आता यांना फोन लावतोय तर ते फोन उचलत नाहीत आणि ते स्वतःही करणार नाहीत. तुम्ही असं करता का? रामाश्रयावर फोन लावून बघता, नंबर आहे का मी देऊ? हाय हाय. कमॉन, कोणीतरी फोन उचला रे. तिथेही कोणी उचलत नाही. आपण रामाश्रयावर जाऊयात का? आई, मला असं वाटतं की आपण जरा शांत राहू. तिथे काहीही झालेलं नसणार आहे. आणि काही झालं असतं तर तिने फोन करून कळवलं नसतं का मला? पण तिचा फोन तर इथेच आहे ना. हो, म्हणजे दुसऱ्या कुठल्या तरी फोनवरून कळवलं असतं. मला वाटतंय की आपण कपिललाच फोन करूया. बोल रे. कपिल, गौरी आहे का तिकडे? नाही, आली होती पण बराच वेळ झाला तिला इकडे निघून. ओके, थँक्स. वेलकम. पण ती का आली होती तिकडे? काय? नाही म्हणजे तू एवढं काय बोललास की ती इथे फोन सुद्धा टाकून धावत पळत गेली? ए सौरभ,
हे बघ, एकतर फोन मी केला नव्हता, दुसऱ्या कोणीतरी केला होता, अँड देर इज सम मिसअंडरस्टँडिंग. ओके. आणि तरीही ती इकडे असेल ना तर मी तिला सांगेन तुला फोन करायला. बस. ठीक आहे. कपिल, तिथे बाबा असतील तर 1 मिनिट त्यांना दे ना फोन. नाही, ते नाही आले तिकडे. ठीक आहे, मी बघतो. थँक्स अ लॉट. बाय. गौरी रामाशयावरच होती, ती निघाली. गौरी ताईला खोटं बोललेलं आवडत नाही ना, म्हणजे ती माझ्याशी बोलणार नाही. अगं गौरी ताई तुझी ताई आहे की नाही, मग मोठी ताई छोट्या ताईवर कधीतरी रागावते का? आणि त्यातनं जर रागावली ना तर मी तिची समजूत काढेन. हा नक्की ना काका? नक्की. पण कपिल दादा आमच्यावर रागवलाय, तू आमच्याशी बोलणार नाही. हे बघ, मालक तुझे दादा आहेत की नाही, मग दादा आपल्या छोट्या बहिणीवर कधीतरी चिडतो का, रागावतो का? नाही रागवत. जमणारच नाही त्यांना ते. पण आम्हाला आमची श्रेयाशी हिरमुसलेली बघायला नाही आवडत. मस्त पैकी हस बघू, अजून अजून खूप खूप हस. हा पळा. अगं काय झालं, काय झालं? बाबा काय मालक जरा बघा ना. श्रेया बघू. अरे देवा, काय झालंय? काय हे कूस गेलंय बोटात. ए आता जा पटकन एक स्टरलाइट सुई घेऊन ये. ये स्टारला क्या होता है? ते तुला सगळं नंतर सांगतो मी. अत्रंग, जा पटकन एक सुई घेऊन ये आणि ती उकळत्या पाण्यात टाकणी घेऊन ये. जा पटकन. नाही ना, सुई टोचेल. अत्रंग जरा थांबा. अहो मालक, श्रेयाच्या बोटात साधं कुसळ गेलंय, ते काढायला स्टरलाइट सुई कशाला हवी? अत्रंग, प्रियांकाकडून सेफ्टी पिन घेऊन या. जाओ जाओ जल्दी जाओ. नको ना सेफ्टी पिन. अगं श्रेया, त्याला आणू तरी ते, मग रड. नको ना, दुखतंय. हो थांब जरा. मालक तुम्ही मला एक सांगा, तुम्ही श्रेयावर रागावलात? नाही. बघ, मालक तुझ्यावर रागावलेले नाही आहेत. म्हणजे तू बोलणार आहेस? कट्टी नाही ना घेणार? नाही. प्रॉमिस? प्रॉमिस. ये आतरंग जल्दी आ जाओ. ये देखो आ गया साहब. हा काका हो, खरंच सेफ्टी पिन. सेफ्टी होईल तिला, लहान आहे ती. श्रेया, कुसळ काढताना रडायचं नाही हा. रडायला लागलीस ना तर कुसळात अडकून बसेल. मालक अगदी छानपणे कुसळ काढतील, जरा सुद्धा दुखणार नाहीये. मग कुसळ काढून झालं ना की छान हसून दाखव. हा हसून दाखव. मालक, हा? श्रेया पुरेशी मोठी आहे, सेफ्टी पिननी कुसळ काढलं तर काही होणार नाही. महत्वाचा मुद्दा असा आहे, काट्यानी काटा काढायचा, उगाच तलवार शोधत नाही बसायचं. वेळ वाया घालवला ना इन्फेक्शन स्प्रेड होतं आणि ते जीवघेणं ठरू शकतं. हा नाही. श्रेया श्रेया श्रेया, तू मोठी आहेस की नाही? नको. आता अजिबात रडायचं नाही. हा इकडे बघ, इकडे बघ, इकडे बघ. थांब जरा. निघालं निघालं निघालं. निघालं. दुखलं काही? अरे ती तिथे गेली तरी मला काही प्रॉब्लेम नाहीये. तुला प्रॉब्लेम असण्याचा प्रश्नच कुठे आहे तो सौरभ? उगाच माझ्यावर अधिकार दाखवणं प्लीज बंद कर, कळलं? तू कोणाशी बोलतीस कळतंय का तुला? आई प्लीज, तू ना मध्ये पडू नकोस. तुम्ही दोघं जण ना खूप सारखे आहात. कोणाच्या पर्सनल लाईफ मध्ये इंटरफिअर करायचं नाही अशी मी स्वतःला जाणून बुजून सवय लावून घेतलेली आहे. तशी तुम्ही सवय लावून घेतलेली असेल ती सवय तोडा मोडा. गौरीला मनापासून जे करायला आवडेल ना ते आता तिला करायला लावा.